नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा मानसिक क्षमता चाचणी या विषयाचा घटक क्रमांक 4 ज्याचं नाव आहे मालिका पूर्ण करा हे आज पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक आज 62 आहे. यापूर्वी व्हिडिओ क्रमांक 56 पासून ते व्हिडिओ क्रमांक 61 पर्यंत आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचे 3 घटक पूर्ण केलेले आहेत. आज आपण चौथा घटक सुरू करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ जर पाहिलेले नसतील तर कृपया SUNEWAR सुनेवार SUSHANT सुनेवार सुशांत नावाचा यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही आत्ता जे यूट्यूब चॅनल पाहतात त्याचं नाव आहे सुनेवार सुशांत. फक्त तुम्ही सुनेवार SUNEWAR सुनेवार इतकं जरी टाईप केलं तरी माझा चॅनल तुम्हाला यूट्यूबवर दिसेल. आणि या यूट्यूब चॅनलवर सुनेवार सुशांत नावाच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही मागील सर्व व्हिडिओ पाहून घ्या. मग ते स्कॉलरशिपचे असो की जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचे असो, सर्व पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये यश मिळेल. आणि विद्यार्थी मित्र हो, हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर या माझ्या सर्व व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा, म्हणजे मला प्रेरणा मिळेल पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. त्यानंतर हा सुनेवार सुशांत नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, आता तुम्ही जे व्हिडिओ पाहतात त्याच्या खाली लाल अक्षरामध्ये असं सबस्क्राईब म्हणून लिहिलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझा चॅनल सबस्क्राईब होईल आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ हे पाहायला मिळतील. तर मग चला, आज आपण या ठिकाणी नवोदय परीक्षेचा चौथा घटक ज्याचं नाव आहे मालिका पूर्ण करा त्याची आपण आज सुरुवात करूया. पहा प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नात 3 प्रश्न आकृत्यांची मालिका दिलेली आहे आणि चौथी जागा कोरी ठेवली आहे. प्रश्न आकृत्या एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये आहेत. प्रश्न आकृत्यांच्या पुढे दिलेल्या उत्तरांच्या आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा की जी चौथ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल. त्या आकृतीच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या ठिकाणी प्रश्न आकृत्यामध्ये 1, 2, 3 आकृत्या दिलेल्या आहेत. आता या 3 आकृत्या ह्या पहिल्याच्या नंतर दुसरी, दुसऱ्याच्या नंतर तिसरी, असे याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम आहे, याच्यामध्ये एक विशिष्ट बदल होत गेलेला आहे. तो जो बदल होत गेला तो आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. आणि याच क्रमाने चौथी आकृती कोणती येईल हे आपल्याला या पर्यायामधून शोधायचं आहे. तर याही चॅप्टरमध्ये आपल्याला मॅक्झिमम एका गोष्टीचा आपल्याला उपयोग या ठिकाणी करावा लागेल, ते म्हणजे पहा, आता ही जी दिशा आहे, तर ही दिशा कोणती आहे? आपले घड्याळाचे काटे जे फिरतात ना, घड्याळाच्या काट्याचे फिरण्याची दिशा आहे. त्याच्यानंतर ही दिशा कोणती आहे? हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्धची दिशा आहे. या गोष्टींचा आपल्याला याही या घड्याळाच्या काट्याची दिशा आणि विरुद्ध दिशा याचा वापर आपल्याला यापूर्वीच्याही घटकामध्ये झालेला होता आणि याही घटकामध्ये या 2 गोष्टीचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. एक घड्याळाच्या काट्याची दिशा आणि एक घड्याळ काट्याची विरुद्ध दिशा. ठीक आहे. तर चला मग आपण प्रश्न क्रमांक 1 कडे जाऊ. प्रश्न क्रमांक 1 मध्ये जे हे 3 आकृत्या दिले, तर सगळ्यात अगोदर याच्या सेंटरमध्ये चिन्ह दिलेलं आहे. हे अधिक गुणाकार, अधिक, मग इथं काय यायला पाहिजे? गुणाकार. कारण अधिक गुणाकार अधिक गुणाकार, मग इथं सेंटरला गुणाकार यायला पाहिजे. सेंटरला गुणाकार B आणि C मध्ये आहे, मग A आणि D आपलं उत्तर येणारच नाही. मग आता कुठलं तरी ह्या उरलेल्या 4 चिन्हापैकी एक चिन्हाचं आपण निरीक्षण करत जाऊ. ठीक आहे. आता पहा, हा जो भरलेला त्रिकोण आहे, भरलेला त्रिकोण हे या कोपऱ्याला आहे. मग ह्या पुढच्या आकृतीत कुठं गेला? वरच्या कोपऱ्यात गेला, इथं. मग त्याच्या पुढच्या आकृतीत कुठं गेलेला आहे? तो इकडच्या कोपऱ्यात गेला. आता याच्या पुढच्या आकृतीमध्ये तो कुठं आला पाहिजे? इथं आला पाहिजे, है ना. हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे, म्हणजे इथं गेला, मग इथं गेला, मग इथं गेला, मग आता हे याच क्रमानं तो इथं आला पाहिजे. मग या ठिकाणी आता हा त्रिकोण इथं आला पाहिजे. मग असा पर्याय कोणता आहे? B आणि C मध्ये पर्याय C आहे.
म्हणून आपण प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 2. पहा, प्रश्न क्रमांक 2मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या 3 दिलेल्या आहेत त्याचं निरीक्षण करू आपण. तर या ठिकाणी एक छोटा बाण आहे आणि एक मोठा बाण आहे, बरोबर. तर अगोदर आपण काय करू, या छोट्या बाणाचं निरीक्षण करू. छोटा बाण हा कशा पद्धतीनं पुढे सरकत गेलेला आहे. आता पहिल्या आकृतीमध्ये छोटा बाण हा असा आहे, बरोबर. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये हा जो बाण आहे तो कसं गेलेला आहे, हा छोटा बाण वर गेलेला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये हा जो छोटा बाण आहे तो असा गेलेला आहे. पहा, लक्षात आले का. म्हणजे अगोदर असं, मग असं, मग आता कुठे गेला पाहिजे, असं आहे ना. हे अगोदर सुरुवातीला असा गेला, दुसऱ्या आकृतीमध्ये हा असा गेला, तिसऱ्या आकृतीमध्ये हा असा आला. आता चौथ्या आकृतीमध्ये तो कसा आला पाहिजे, खाली या दिशेनं आला पाहिजे, बरोबर. मग या चौथ्या आकृतीमध्ये छोटा बाण, दोन बाण आहेत तिथे, एक छोटे एक मोठे. छोटा बाण खाली असलेले पर्याय कोणते आहेत, तर हा मोठा बाण आहे. इथं तर खाली कोणीही नाही. हे पर्याय बी आणि सी आहे, बरोबर. आता पर्याय बी आणि सी पैकी उत्तर कोणतं आहे. आता आपल्याला मोठ्या बाणाचं निरीक्षण करावं लागेल, परंतु इथं सरळ पर्याय बी आणि सीमध्ये आपल्याला मोठा बाण दिलेलाच नाही, म्हणजे हे उत्तर येणारच नाही. हा उत्तर इथं जर बाण दिला असता तर आपल्याला मोठ्या बाणाची देखील दिशा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागली असती, पण इथं बाणच दिलेलं नसल्यामुळे हे उत्तरच नाही, म्हणजे आपल्याला पुढचं पाहायची गरज नाही. बी हे आपण सरळ याचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधील आकृत्या पहा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये हे जे वर्तुळ आणि याच्यामध्ये चिन्ह दिलेले आहेत, तर कुठल्या तरी एका चिन्हाचा या ठिकाणी आपण म्हणजे विचार करत जायचा आहे. पहा, या ठिकाणी हा भरलेला चौकोन आहे, बरोबर. मग दुसऱ्या आकृतीत हा कुठं गेला, या ठिकाणी. म्हणजे काय केला तो, एक घर सोडून घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, हे घड्याळाच्या काट्याची उलटी दिशा, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने तो एक घर गॅप करून पुढे गेलेला आहे ना. मग आता इथून कुठे गेला तो, इथून या ठिकाणी म्हणजे इथं गेला, म्हणजे एक घर करून सोडून पुढे गेलेला आहे, बरोबर. आता इथून तो कुठे गेला पाहिजे, हा एक घर सोडून तो इथं आला पाहिजे. मग या ठिकाणी भरलेला चौकोन कुठं आहे, हे इथं नाही, हे इथं नाही, हे इथं आहे, हे इथं नाही. म्हणजे आपण एकाच चिन्हामुळे या आकृतीचं उत्तर आपण शोधू शकलो. तर बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला असंच शॉर्ट ट्रिक वापरूनच उत्तरं शोधायची असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न क्रमांक 4मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा. आता हे पहिली आकृती, याच्यातून हे दुसऱ्या आकृतीत काय बदल झाला पहा. इथं जो चौकोन आहे त्याच्या दुसऱ्या टोकाला एक त्रिकोणाची आकृती आणलेली आहे, आणि इथं जो गोल आहे त्याच्या दुसऱ्या टोकाला इथं एक रेष आलेली आहे, बरोबर. मग आता याच्यात दुसऱ्या आकृतीतून तिसऱ्या आकृतीत जाताना पहा, या ठिकाणी म्हणजे इथं चौकोन आहे, इथं काहीच नाही, इथं काहीच नव्हतं, मग एक त्रिकोण आला. आता एक त्रिकोणाचा इथं दोन त्रिकोण झाले, बरोबर. आता इथं काहीच नव्हतं तर एक रेषा आली, इथं एक रेषाची इथं दोन रेषा झाली, बरोबर. मग आता पुढे काय झालं पाहिजे, ह्या एक त्रिकोणा आपलं दोन त्रिकोणाचे तीन त्रिकोण झाले पाहिजे, या एक रेषेचे तीन रेषा झाले पाहिजे. मग हे अशा पद्धतीचं कुठं आहे, तर ह्या दोन त्रिकोणाचे तीन त्रिकोण हे पर्याय क्रमांक डी मध्ये या ठिकाणी दिसत आहे, आणि या दोन रेषेच्या तीन रेषा म्हणजे पर्याय डी. 4चं उत्तर आहे आपलं पर्याय डी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 5 पहा. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत 3, आता याच्या सेंटरमध्ये वर्तुळ दिले, त्याचं आपण निरीक्षण करत जाऊ. इथे एक वर्तुळ, दोन वर्तुळ, या ठिकाणी 3 वर्तुळ. आता इथं मध्ये काय आले पाहिजे, 4 वर्तुळ. आता 4 वर्तुळ इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत, याच्यामध्ये नाही, हे उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर आता हे चिन्ह पहा, हे चिन्ह या ठिकाणी इथं वर आहे. मग आता या कोपऱ्याला गेला आहे ना, इथून इथं गेला, मग इथून या आकृतीमध्ये इथं गेले, पहा इथून इथं गेला, मग त्याच्या पुढे इथून इथं गेला. मग आता इथून तो कुठं आला पाहिजे, इथून तो पुन्हा इथं आला पाहिजे, असं वरून खाली. मग वरून खाली असलेली आकृती आहे ACD पैकी फक्त
सीमध्ये आहे, म्हणून आपलं 5चं उत्तर येईल पर्याय सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6मध्ये पहा, हे त्रिकोण आहे, त्रिकोणाची डावी बाजू या ठिकाणी रंगवली. हा चौकोन आहे, याची उजवी बाजू रंगवली. हा पंचकोन आहे, याची डावी बाजू रंगवली. म्हणजे हे डावी बाजू, उजवी बाजू, हे डावी बाजू, आता इथं काय आलं पाहिजे, उजवी बाजू, बरोबर. आणि याच्या रेषा या अशा आहेत. या त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन. षटकोन, इथं षटकोन तर सगळेच आहेत. आता रंगवलेली बाजू कोणती पाहिजे, डावी उजवी, डावी उजवी. आता हे डावी कटले, आता हे वर आणि खाली असल्यामुळे हे तर कटलेले आहेत, आणि हे उजवी बाजू, म्हणजे हे एकच पर्याय शिल्लक राहतो 6चा बी, म्हणून आपलं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 7 पहा. प्रश्न क्रमांक 7मध्ये आपल्याला 2 झेंडे दिलेले आहेत, हे तिरपे असे, एक इकडं आहे आणि एक इकडं आहे, बरोबर. मग दुसऱ्या आकृतीमध्ये हे जी झेंडेची दिशा आहे ना, हे अगोदर असे होते, मग याच्यामध्ये कसे झाले, हे असे झाले. इथं कसे झालेले आहेत, हे असे झालेले आहेत. मग आता पुढे काय व्हायला पाहिजे, हे असे व्हायला पाहिजे, बरोबर. हे ना, हे असे, मग असे, मग असे, मग असे. मग आता फरक काय होत गेला, याच्यामध्ये एक रेषा मारली, मग याच्यातून इथं 2 रेषा मारल्या. आता इथं किती रेषा पाहिजेत, 1 2 3 रेषा पाहिजे. अशा उभ्या 3 रेषा असलेली आकृती या ठिकाणी फक्त एकच आहे, डी, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय डी. इथं या ठिकाणी आपल्याला असे 3 रेषा दिसत आहेत, पण या रेषेला इथं झेंडा लावलेला आहे, बरोबर. आणि असे आपले आडवे आले पाहिजे, हे, म्हणून पर्याय डी. त्यानंतर आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 8कडे. प्रश्न क्रमांक 8. आता प्रश्न क्रमांक 8मध्ये पहा, ह्या 3 आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. याच्यामध्ये 2 टिंब आहेत, बाहेर एक आत एक, बाहेर आत बाहेर आत, 2 टिंब आहेत. आता कोणत्या आकृतीत 2 टिंब नाहीत, याच्यात नाहीत आणि याच्यात नाहीत. आता पर्याय ए आणि बी मध्ये आपलं उत्तर असणार आहे. आता पहा, आपण काय निरीक्षण करू, हा जो गडद, हा त्रिकोण आहे ना, ह्या त्रिकोणाचा जो गडद भाग आहे तो कुठं म्हणजे कसं सरकत गेला. हा जो चौकोन आहे, या चौकोनाच्या भागामध्ये हे जे त्रिकोण काढलेलं आहे, त्रिकोणाच्या उजवीकडे, म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी आहे. मग आता तो कुठं गेला, इकडे डावीकडे गेला, इथं आला दुसऱ्या वेळेला, है ना. मग तिसऱ्या आकृतीत तो कुठं गेला, वर गेलेला आहे, या ठिकाणी. मग आता चौथ्या आकृतीत तो कुठं गेला पाहिजे, तो या ठिकाणी गेला पाहिजे, चौकोनाच्या या ठिकाणी, म्हणजे वरच्या उजव्या कोपऱ्यात. आता पर्याय ए आणि बी या दोन्हीमध्ये कोणत्या ठिकाणी आहे, तर हे आहे पर्याय ए मध्ये, म्हणून आपलं 8चं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9मध्ये पहा, या ठिकाणी ही जी आकृती आहे, हे 1 2 3 4 5 6 7 हे सप्तकोन आहे, 7 कोन सप्तकोन. हे आहे षटकोन, हे आहे पंचकोन. आता इथं काय यायला पाहिजे, चौकोन. मग हे त्रिकोण असल्यामुळे नाही, हे षटकोन असल्यामुळे नाही. आता आपलं उत्तर बी आणि सी या 2मध्येच आपलं या ठिकाणी उत्तर आहे. मग आता आपण काय करू, हे जे रिकामं गोल आणि भरलेला गोल आहे, त्याच्या स्थिती काय बदलत गेली ते पाहू आपण. हे पहा, हे रिकामं गोल इथं होता, तो इथं गेला. मग इथून तो इथं गेला, बरोबर. जागा कशी बदलायला, तो इथं होता, इथून इथं गेला, इथून इथं गेला. मग आता इथून इथं आला पाहिजे, या ठिकाणी कोण असलं पाहिजे, रिकामा गोल. मग या ठिकाणी रिकामा गोल असलेली आकृती कोणती आहे, बी आहे. म्हणजे आपलं उत्तर हे 9चं काय यायला पाहिजे, बी. आता प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी पाहू आपण. प्रश्न क्रमांक 10मध्ये पहा, जे प्रश्न आकृती दिलेली आहे, याच्या आपण एका चिन्हाचं अभ्यास करत जाऊ. आता हे त्रिकोण आहे, त्रिकोण या ठिकाणी आहे. मग दुसऱ्या आकृतीत तो इथं गेला आहे ना, मग तिसऱ्या आकृतीत तो इथं गेला, म्हणजे इथून इथं, इथून इथं. आता इथून कुठं आला पाहिजे, इथं आला पाहिजे. या ठिकाणाहून तो इथं त्रिकोण आला पाहिजे. मग या ठिकाणी त्रिकोण कुठं आहे, इथं नाही, इथं आहे, इथं नाही, इथं नाही. म्हणजे सरळ सरळ आपलं उत्तर 10चं काय यायला पाहिजे, बी यायला पाहिजे. पहा, इतका सोपा प्रश्न हा 2019च्या नवोदय परीक्षेला येऊन गेलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या 3 दिलेल्या आहेत त्याचं निरीक्षण करू आपण.
पहा इथं एक रेष, दोन रेष, हे तीन रेष. आता इथं तिरप्यात चार रेषा आला पाहिजे. चार रेषा पर्याय ए मध्ये आहेत, पर्याय डी मध्ये आहेत, म्हणजे बी आणि सी आपलं उत्तर नाही. आता अशा तिरप्या रेषा पाहू. 1 2 3 4 5. इथं 5 आहेत, इथं 4 आहेत, इथं 3 आहेत. आता इथं 2 आल्या पाहिजे. तर या ए आणि डी मध्ये अशा दोन रेषा डी मध्ये आहेत, म्हणून आपलं 11चं उत्तर येईल डी. हा प्रश्न 2018च्या नवोदयला येऊन गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. प्रश्न क्रमांक 12मध्ये हे जे तीन आकृत्या आपल्याला दिलेले आहेत, हे तीन चिन्ह आहेत. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, चौकोन, वर्तुळ, त्रिकोण. याच्यामध्ये आता बदल होत गेला आणि प्रत्येकाचं सेंटर, फक्त सेंटरची आकृती गडद झालेली आहे. इथंही सेंटरचीच आकृती गडद, एकच आकृती गडद होईल. मग इथं दोन आकृत्या गडद झाल्या, इथं वरची आकृती गडद झाली. आता उत्तर आपलं ए आणि डी या दोन्हीपैकी असेल. आता बदल काय होत गेला पाहू आपण. हे वरचा वर्तुळ पुढच्या आकृतीत एकदम खाली आला, वरचा त्रिकोण पुढच्या आकृतीत एकदम खाली आला. हा वरचा चौकोन पुढच्या आकृतीत एकदम खाली आला पाहिजे. मग आता खाली चौकोन ए आणि डी मध्ये कुठं आहे? फक्त ए मध्ये आहे, म्हणून आपलं 12चं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा. प्रश्न क्रमांक 13मध्ये हे जे आपल्याला स्टारच्या आकृत्या दिलेल्या आहेत, इथं तीन बिंदू आहेत, म्हणजे तीन शिरोबिंदू आहेत. इथं 4 शिरोबिंदू आहेत, इथं हे 5 शिरोबिंदू आहेत. 3 4 5, इथं आता 6 शिरोबिंदू आले पाहिजे. तर 6 शिरोबिंदू हे तर नाही, त्याचा 6 शिरोबिंदू बी आणि डी मध्ये आहेत, पण इथं डी मध्ये असे हे आतमधून रेषा ओढले आहेत, इथं आतमध्ये रेषा असे ओढलेले नाही. तर सरळ आपलं उत्तर आहे 13चं बी, पर्याय बी. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 14 पहा. प्रश्न क्रमांक 14मध्ये आपल्याला हे प्रश्नाकृत्या ज्या दिलेत पहा, हे अर्धगोल वर आणि अर्धगोल खाली, म्हणजे हा वर्तुळाचा हा अर्धा भाग काढलेला आहे. मग इथं पुढे काय केलेलं आहे? एक पाकळी काढली, त्याच्यानंतर इथं दुसरी पाकळी काढली. आता पुढे काय यायला पाहिजे? तर तिसरी पाकळी आली पाहिजे. ती आहे पर्याय ए मध्ये, म्हणून 14चं उत्तर आहे पर्याय ए. आणि हे 2019च्या परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा. प्रश्न क्रमांक 15मध्ये या आकृतीतून या आकृतीत जात असताना बदल काय झाला पाहू आपण. हे पहा, हा जो गोल आहे तो इथं अपोजिटला आला आणि इथला स्टार जो आहे तो इकडं अपोजिटला गेला, बरोबर. मग हे गडद गोलला गडद गोल आहे, चौकोनाला चौकोन आहे, म्हणजे ह्या दोघांची अदलाबदल झाली. हे दोघं इथं तसेच राहिले, बरोबर. आता याच्यातून याच्यात जाताना पाहू आपण. इथं स्टारला स्टार आहे, इथं रिकाम्या गोलला रिकामा गोल आहे. मग आता काय झाला? हे जे गडद वर्तुळ आहे तो इकडं गेला, म्हणजे आता ह्या दोघांची अदलाबदल झाली. सुरुवातीला कोणाची अदलाबदल झाली? सुरुवातीला या दोघांची अदलाबदल झाली आणि हे जशाला तसे राहिले. याच्यातून याच्यात जाताना मग कोणाची अदलाबदल झाली? हे या दोघांची अदलाबदल झाली, बरोबर. आता या आकृतीतून या आकृतीत जाताना कोणाची अदलाबदल झाली पाहिजे? या दोघांची अदलाबदल झाली पाहिजे. हे दोघं म्हणजे इथले आणि इथले, म्हणजे हा जो स्टार आहे तो इथं गेला पाहिजे, आहे ना, आणि हा वर्तुळ इथं आला पाहिजे. स्टार इथं असलेल्या आकृत्या कोणत्या आहेत? 1 2, याच्यात नाही, याच्यात नाही. आता पर्याय ए आणि बी मध्ये. मग स्टार या ठिकाणी आणि हा वर्तुळ या ठिकाणी. मग हे दोघांची अदलाबदल ए आणि बी मध्ये आहे. मग आता फरक काय आहे? हे दोघं कायम असले पाहिजे, म्हणजे इथं गडदच गोलच असला पाहिजे. हे आहे पर्याय बी मध्ये, म्हणून आपलं 15चं उत्तर आहे पर्याय बी. आता प्रश्न क्रमांक 16 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 16 मध्ये पहा, अगोदर ही अशी आकृती आहे, मग एक रेष खाली वाढवली, याच्यातून ही एक रेष वाढवली. आता पुढे जात असताना आपल्याला अजून एक रेष वाढवायची, बरोबर. मग आता जे वाढणारी रेषा आहे ती इकडं वाढवायची का इकडं वाढवायची? मग आता आपण क्रम बघितला पाहिजे. अगोदर खाली वाढवली आहे ना, मग आता वर वाढवली. मग आता आपण म्हणजे खाली वाढवलं, वर वाढवलं, आता इथं खाली वाढवलं पाहिजे, आहे ना. मग आता हे असे खाली वाढवलेली आकृती म्हणजे पर्याय ए आहे, म्हणून 16चं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 मध्ये पहा, हे जे प्रश्न आकृती दिलेली आहे
या त्रिकोणामध्ये या ठिकाणी हा अर्धगोल 1 आहे, इथं 2 आहेत आणि इथं 3 आहेत. आता या आकृतीमध्ये 4 आले पाहिजे. तर 4 अर्धगोल असलेल्या ए आहे आणि याचा क्रम कसा आहे बघा त्रिकोणाचा. याचा पाया आणि हा शिरोबिंदू आहे ना, हे पाया डावीकडे आहे, पाया उजवीकडे आहे, पाया डावीकडे आहे, तर हा पाया उजवीकडे आला पाहिजे. उजवीकडे पाया आणि असे 4 अर्धगोल असलेली आकृती कोणती आहे, हे ए आहे आणि डी आहे. म्हणजे हे 2 आकृत्या येणार नाहीत, कारण इथं 3 आहेत, इथं 4 जरी असले तरी याचा पाया खाली आणलेला आहे. हा पाया डावीकडं, पाया उजवीकडं, पाया डावीकडं. आता ह्या त्रिकोणाचा पाया उजवीकडं असला पाहिजे, बरोबर. माझे इथं वर्तुळ आहे, इथं अधिक आहे, म्हणजे आता हे शिरू ह्या पायाच्या विरुद्ध बाजूला इथं वर्तुळ आहे, इथं अधिकचं चिन्ह आहे, इथं चौकोन आहे. मग काय बदल होत गेला, प्रत्येक वेळी चिन्ह हे वेगवेगळं आहे, वर्तुळ अधिक चौकोन. मग इथंही चिन्ह वेगळं आलं पाहिजे. मग आता या ठिकाणी आपण ए आणि डी आपल्या उरल्या. इथं वर्तुळ आहे, हे वर्तुळ पुन्हा येणार नाही, नवीन चिन्ह येईल. नवीन चिन्ह म्हणजे त्रिकोण हे ना, वर्तुळ अधिक चौकोन आणि इथं काय यायला पाहिजे, नवीन चिन्ह कुठलं का असेना, मग तो इथं त्रिकोण दिला, म्हणून आपलं उत्तर आहे 17चं डी. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18मध्ये जे प्रश्न आकृत्या दिले आहेत पहा. आता याचा पाया त्रिकोणाचा कसा बदल होत गेला ते पाहू. आता याचा पाया अगोदर वर आहे है ना, मग याच्यामध्ये असं उजवीकडे गेला, मग त्याच्यानंतर इथं खाली आला, म्हणजे कसा बदल होत गेला, हे इकडं, मग त्याच्यानंतर दुसऱ्या आकृतीत असा, तिसऱ्या आकृतीत असा, चौथ्या आकृतीत मग असं कसं झालं पाहिजे, पाया हा असा झाला पाहिजे, म्हणजे त्याचा शिरोबिंदू इकडं असला पाहिजे पायाच्या विरुद्धचा. अशी आकृती आपल्याला सगळ्याच पर्यायामध्ये, चारही पर्यायामध्ये आहे. मग आता बदल काय पाहिजे आपल्याला पहा. रिकामा गोल, भरलेला गोल, रिकामा गोल, आता इथं भरलेला गोल. मग भरलेला गोल ए सी आणि डी, म्हणजे हे उत्तर येणार नाही. आता तिन्हीमधून एक उत्तर असेल, बरोबर. आता आपण पाहू हे जे गोल वर्तुळ आहे त्याची स्थिती कुठं आहे, म्हणजे कोण्या ठिकाणी आहे पहा. सुरुवातीला हे जे पाया आहे ना, पायाच्या आता हे पाया आहे, बरोबर. हे पायाच्या या लेफ्ट बाजूला आहे, म्हणजे इथं ह्या त्रिकोणाला जर आपण असं उभा करून पाया जर खाली ठेवला तर हे कुठं येतो, हा लेफ्टला येतो, बरोबर. मग आता या आकृतीमध्ये तो कुठं गेला, हे इथून इथं गेला, बरोबर. मग या आकृतीत कुठं गेला आता या ठिकाणी, तर आता हा पाया आहे, आता हा गोल राईटला आहे, मग हा गोल हा पाया आहे. ह्या आकृतीला आपण जर सरळ केलं तर हे डावीकडे दिसेल, मग डावीकडे हे समोर, आणि आता हा कुठं गेला, हा उजवीकडे, बरोबर. मग आता इथून तो कुठं आला पाहिजे या ठिकाणाहून, तर इथून तो गेला पाहिजे आता इथं, बरोबर. इथं म्हणजे ह्या त्रिकोणाच्या ह्या पायाच्या डावीकडे. मग पायाच्या डावीकडे आता पर्याय ए सी आणि डीमध्ये आता हे पायाच्या विरुद्धला आहे, हे येणार नाही. ह्या पायाच्या ह्या उजवीकडे हे येणार नाही, हे पायाच्या डावीकडे, म्हणजे सी. 18चं उत्तर आहे सी. पहा खूप काळजीपूर्वक आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढावं लागलं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा. प्रश्न क्रमांक 19 मात्र सोपा आहे पहा. एक त्याच्या अपोजिटमध्ये काढलेला आहे है ना, इथं असं बाण घेऊन त्याच्या अपोजिटमध्ये या ठिकाणी एक असं वक्रभाग काढलेला आहे. मग हे इथं वक्रभाग घेतलेला आहे. आता इथं एक वक्रभाग येईल, म्हणजे 4 वक्रभाग येतील. हे सेम टू सेम असं येईल. हे पर्याय इथं एमध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे बाणाची दिशा ही अशी इथं बाणाची दिशा तिरपी दाखवल्यामुळे हे उत्तर आपलं येणारच नाही, बरोबर. त्याच्यानंतर हा जो वक्र भाग आहे तो ह्या कोणापासून आला पाहिजे असा, पण हा मध्येच घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही, हे तरी येणारच नाही. आता उरलं काय, फक्त पर्याय ए. 19 उत्तर आहे पर्याय ए. म्हणजे आपल्याला बाणाच्या दिशेचा अभ्यासही करायची गरज पडली नाही, आपण साध्या सोप्या पद्धतीने याचं उत्तर काढलं. त्यानंतर आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 20कडे पहा. प्रश्न क्रमांक 20मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृत्या दिलेले आहेत, आता हे तिरपिरेष अशी आहे, मग अशी आहे, मग अशी आहे, मग आता अशी आली पाहिजे. तर असे तिरपिरेष हे इथं आहे, इथं नाही, ह्यात ए सी आणि डीमध्ये आहे. आता आपण या चिन्हांचा म्हणजे स्थिती पाहू. पहा या ठिकाणी हा चौकोन आहे, तो कुठे गेला, आता इथं गेला.
मग ते इथून कुठे गेला, इथं, म्हणजे सुरुवातीला वर होता, दुसऱ्या आकृतीमध्ये इथं आला, तिसऱ्या आकृतीत इथं गेला. मग आता इथून तो कुठं गेला पाहिजे, पुन्हा त्याच ठिकाणी गेला पाहिजे. इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं, म्हणजे या ठिकाणी चौकट, रिकामी चौकट असली पाहिजे. तर रिकामी चौकट ए आणि डी मध्ये आहे, म्हणजे सी आपलं उत्तर येणार नाही. आता आपण या वर्तुळाचा विचार करू. वर्तुळ या ठिकाणी आहे, मग तो इथं गेला, मग इथून इथं गेला, म्हणजे सुरुवातीला इथं आहे, इथून तो इथं गेला, इथून मग इथं गेला, मग इथून कुठं आला पाहिजे, पुन्हा इथं आला पाहिजे. या ठिकाणी गडद वर्तुळ कुठं आहे, ए आणि डी पैकी ए मध्ये आहे, म्हणून 20चं उत्तर येईल आपलं पर्याय ए. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21 मध्ये पहा, या ठिकाणी चौकोन दिलेले आहेत, एक वर्तुळ, दोन वर्तुळ, हे 3 वर्तुळ. आता इथे एक आला पाहिजे 4 वर्तुळ, म्हणजे 1 2 3 4, आणि ते या पद्धतीनं आले पाहिजे 4 वर्तुळ. तर हे 4 वर्तुळ आहेत, पण हे असे आहेत, आपल्याला हे असे पाहिजे. तर हे आहे पर्याय डी मध्ये, म्हणजे 21चं उत्तर आहे पर्याय डी. 2018च्या परीक्षेला हा सोपा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 पहा, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, इथं काय आला पाहिजे, षटकोन. आता षटकोन इथं मोकळा भाग सोडलेला आहे, षटकोन फक्त हे एकच आहे, म्हणून आता रेषांचीही गरज नाही आपल्याला पाहण्याची. सरळ सरळ आपण 22 उत्तर सी लिहू शकतो. त्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊ. पहा प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 मध्ये या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, इथं एक मध्ये, या चौकोनाच्या आतमध्ये एक रेष, दोन रेष, हे 3 रेष. आता इथं काय आले पाहिजे, 4 रेषा आले पाहिजेत. 4 रेषा इथं आहेत, हे 4 रेषा आहेत, पण हे फारच ह्याच्यात जवळजवळ गेले, याचे एवढं अंतर नाही, म्हणून हे येणार नाही. आणि मग हे सी मध्ये आहे, डी मध्ये आहे. आता फरक काय आहे पहा, इथं बाहेर ही बाजू बाहेर अशी वाढवली, मग याच्यामध्ये अशी वाढवली, हे ना, म्हणजे इथं 1 वाढवली, इथं 2 वाढवले, या ठिकाणी असे 3 वाढवले. आता इथं 4ही रेषा वाढवलेल्या पाहिजेत. हे ए मध्ये आहे, सी मध्ये आहे, या ठिकाणी इतरली रेष वाढवली नाही. आपलं उत्तर आता ए आणि सी मध्ये आहे. तर आपल्याला आता घड्याळाची काट्याची दिशा आणि उलटी दिशा हीच आपल्याला अभ्यास करावा लागेल. पहा आता हे जे आपल्याला दिसतात, हे ना, हे जे बाहेर काढलेले आहेत, हे इकडं काढलं, हे इकडं काढलं, इकडं काढलं, म्हणजे हे असं, हे असं असं, म्हणजे या घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने ही रेषा बाहेर काढलेल्या आहेत. मग चौथी आकृती जे येईल त्याच्याही रेषा असे उलट्या दिशेने काढलेले पाहिजे. तर ए आणि सी मध्ये पहा, हे आहे, हे उलट्या दिशेने काढले, आणि हे मात्र हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, हे घड्याळाच्या काट्याची दिशा अशी असते, मग हे असे बाहेर रेषा काढले, हे आपलं उत्तर येणार नाही. उत्तर येईल आपलं ए. 23चं उत्तर पर्याय ए. त्यानंतर आता पाहू प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 मध्ये पहा, वर्तुळामध्ये इथे 1 रेष, 2 रेष, 3 रेष. आता इथं किती रेषा आले पाहिजेत, 4 रेषा आले पाहिजेत. इथं 4 रेषा आहेत, पण असं पूर्ण वर्तुळ नाही. इथं 4 रेषा आहेत, इथं 4 रेषा आहेत, इथं 3च आहेत. मग बी आणि डी पैकी आपलं एक उत्तर आहे. मग आता फरक पाहू आपण दोन्हीमध्ये. पहा, हे 2 आतले जे छोटे वक्र भाग आहेत, हे असे बाहेरचे तोंड काढलेले आहेत, हे आतमध्ये आहेत. हे असे पुन्हा बाहेर तोंड काढलेलं आहे, पुन्हा आता हे आपल्याला आत असे पाहिजेत, हे असं आणि असं. हे कुठं आहे, पर्याय बी आणि डी पैकी डी मध्ये आहे, म्हणून आपलं 24 उत्तर येईल डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 पाहू आपण या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 25 मध्ये पहा, या हे जे आहे तोंडाकडचा भाग डावीकडे उजवीकडे डावीकडे, आता उजवीकडे आला पाहिजे. तर हे तर आता टोकदार भाग आहे, हे तर नाही, हा डावीकडे आहे, हे पण नाही. आता उजवीकडे सी आहे आणि डी आहे, दोन्हीपैकी आपलं एक उत्तर आहे. आता 2 टिंबाची जी स्थिती आहे ती सुरुवातीला इथं कोपऱ्यावर आहेत, मग सेंटरला आहेत, मग आता उजव्या कोपऱ्यावर आहेत, आहे ना. हे डाव्या कोपऱ्यावर, सेंटरला, उजव्या कोपऱ्यावर. मग आता पुन्हा ते परत येत असताना कुठं आले पाहिजे, एक तर इथं हे सेंटरला आले पाहिजे किंवा इथून सुरुवात झाली पाहिजे, हे सेंटर किंवा इथं. मग आता सी आणि डी मध्ये हे तर त्याच ठिकाणी इथं ठेवलेलं असल्यामुळे हे तर येणारच नाही, मग येईल आपलं सी. 25चं उत्तर काय येईल, सी. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26 मध्ये आपल्याला प्रश्नाकृत्यामध्ये अल्फाबेट्स दिलेले आहेत. अल्फाबेटची स्थिती पाहू आपण. सर्वात अगोदर आपण ए ची स्थिती पाहू.
ए या कोपऱ्यात आहे, दुसऱ्या आकृतीत या कोपऱ्यात गेला, तिसऱ्या आकृतीत या कोपऱ्यात गेला. म्हणजे सुरुवातीला इथं, दुसऱ्यांदा इथं, तिसऱ्यांदा इथं, आता चौथ्यांदा तो कुठं पाहिजे, ही या कोपऱ्यात पाहिजे, इथं हे ना. मग या ठिकाणी ए असलेली आकृती कोणती आहे, 1 2 3. हां, आता ए आपल्याला एची जी स्थिती आहे या कोपऱ्यात आहे, पण ते कशी आहे, अगोदर ए असा उभा होता बरोबर, मग दुसऱ्या आकृतीत तो असा झाला, तिसऱ्या आकृतीमध्ये तो असा झाला आहे ना, चौथ्या आकृतीत तो कसा झाला पाहिजे, हा असा झाला पाहिजे. असा ए कुठं आहे, फक्त पर्याय ए मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर आहे 26 पर्याय ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 पहा. इथं बाण आहे आणि या बाणाला हे गोल अटॅच केलेले आहेत. इथं 1 गोल, इथं 2 गोल, इथं 3 गोल, आता इथं 4 गोल आले पाहिजेत. तर 4 गोल आपल्याला फक्त सी मध्येच आहे, म्हणून 27चं उत्तर आहे पर्याय सी. बघा, इतका सोपा प्रश्न आपल्या 2017च्या नवोदय एक्झामला येऊन गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 28 मध्ये पहा, हे जी बाणाची स्थिती आहे, पहिल्या आकृतीत इथं आहे, दुसऱ्या आकृतीत इथं आहे, तिसऱ्या आकृतीत इथं आहे. म्हणजे इकडून इकडं, इकडून इकडं, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने तो फिरत आहे. इथून इथं गेला, इथून तो इथं आला, आता इथून तो इथं गेला पाहिजे. मग या ठिकाणी सिंगल बाण कुठं आहे, सिंगल बाण हे इथं नाही, हे बी सी आणि डी मध्ये आहे बरोबर. आता याची स्थिती कशी बदलत गेली पाहू. याची स्थिती जी आहे तो इथून कुठे गेला, इथं गेला बरोबर. इथून इथं गेला म्हणजे तो 45 अंशामध्ये गेलेला आहे, कारण इथून जर इथं गेला तर त्याला म्हणायचं 90 अंश. मग इथून इथं गेला म्हणजे तो 45 अंशात इथं गेला, मग इथून तो इथं गेला आहे ना. पहा, सुरुवातीला इथं होता, मग इथं गेला, मग इथं गेला, इथून तो कुठं आला पाहिजे, ह्या कोपऱ्यात आला पाहिजे. कोपऱ्यामध्ये हे इकडं बांध त्याचं. मग ही अशी आकृती कोणती आहे, ही आहे सी मध्ये, म्हणून आपलं 28चं उत्तर आहे सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 पाहू आपण. पहा, प्रश्न क्रमांक 29 अतिशय सोपा आहे हे प्रश्न. हे गोल आहे, वर आहे, हा गोल आहे, खाली आहे, हा गोल वर आहे, आता हा गोल खाली आला पाहिजे. मग खाली गोल तर सगळेच आहेत, मग आता फरक काय आहे. आता हे पाया त्याचा हा असा आहे हे ना, तर याच्यामध्ये हा असा पाया असल्यामुळे हे उत्तर येणार नाही. मग आता खाली गोल आहे आणि हे पहा, म्हणजे जिकडं पाया आहे, हा हे जे 2 पाय दिसतात ना, त्या दिशेनं हा वक्र भाग असा पाहिजे, हे असा, हा असा. मग आता हे पाय वर गेल्याच्यानंतर हा वक्र भाग असा पाहिजे, हा वक्र भाग असा, हा पर्याय ए मध्ये आहे, म्हणून आपलं 29चं उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 खूप सोपा आहे. सेंटरला वर्तुळ, 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 इथं सेंटरला वर्तुळ येईल, इथं सेंटरला चौकोन आल्यामुळे हे उत्तर येणार नाही. हे 4 पाकळ्या, 3 पाकळ्या, 2 पाकळ्या, इथं एकच पाकळी, म्हणजे पर्याय बी. 30चं उत्तर आहे पर्याय बी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयचा जी आकृत्याच्या मालिका होत्या, म्हणजे 3 आकृत्यांच्या मालिका आपल्याला दिलेल्या आहेत. चौथी आकृती आपल्याला शोधायची होती. या चौथ्या घटकाचे आपण 30 प्रश्न पाहिले. उरलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आणि आज आपण या ठिकाणी थांबू. नमस्कार.